नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत आपल्या संविधानातील आर्टिकल 3। तुम्हाला मागील कलमामध्ये लक्षात आलं असेल की आर्टिकल 2 मध्ये आपण एखादा ऑलरेडी अस्तित्वामध्ये असणाऱ्या राज्यांना आपल्या देशात सामील करून घेतो किंवा एखाद्या नवीन राज्य आपण स्थापन करतो। सो आर्टिकल 2 हे एक्सटर्नल ऍडजस्टमेंट बद्दल होतं। आर्टिकल 3 कशाबद्दल आहे? आर्टिकल 3 हे इंटरनल ऍडजस्टमेंट बद्दल आहे। इंटरनल म्हणजे काय? तर आर्टिकल 3 च्या अंतर्गत आपण बाहेरचा कोणताही प्रदेश आपल्या आतमध्ये घेत नाही। आपण काय करतो? आपल्या देशाच्या अंतर्गत जे राज्य आणि जे केंद्रशासित प्रदेश आहेत, देशाच्या अंतर्गत जे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत यांचाच एरिया वाढविणं, यांचा एरिया कमी करणं, या सगळ्यांच्या बाबतीत आपण आर्टिकल 3 बघतो। सो बेसिकली आर्टिकल 3 कशाबद्दल आहे? अंतर्गत व्यवस्थापन, इंटरनल ऍडजस्टमेंट बद्दल आहे। थोडक्यात काय? एखाद्या राज्याचं नाव, क्षेत्रफळ, सीमा बदलविणं, जे ऑलरेडी आपल्या संविधानाच्या पहिल्या सूचीमध्ये यांचा उल्लेख केलेला आहे, त्याबद्दलचा आर्टिकल 3 आहे। काय म्हणतं आर्टिकल 3? नवीन राज्यांची निर्मिती करणं आणि विद्यमान राज्यांचे क्षेत्र, सीमा अथवा नाव यामध्ये फेरफार करणं, यामध्ये बदल करणं। नवीन राज्यांची निर्मिती पण कुठं? बाहेरचे राज्य नाही, जे राज्य ऑलरेडी आपल्या युनियनचा, आपल्या संघ राज्याचा हिस्सा आहे, त्यामध्ये नवीन राज्यांची निर्मिती करणं, याबद्दलचं हे कलम आहे। मग परत प्रश्न येतो, जसं आर्टिकल 2 मध्ये सगळे अधिकार संसदेला आहेत, याच पद्धतीने इंटरनल ऍडजस्टमेंट करण्याचे सगळे अधिकार कुणाला आहेत? तिथं पॉइंट क्लिअर करतो आपल्या इथं, इंटरनल ऍडजस्टमेंट करण्याचे सुद्धा सगळे अधिकार कुणाला आहेत? सर्वच्या सर्व अधिकार आपल्या इथं संसदेला आहेत। कसं पाहूया, चला। आर्टिकल 3 मधलं पहिला क्लॉज काय म्हणतो? संसदेला कायद्याद्वारे। याचा अर्थ काय की आर्टिकल 3 मध्ये सगळे अधिकार कोणाला आहेत? संसदेला। आणि संसद जर एखादी गोष्ट करत असेल तर कशा मार्फत करते? संसद ही गोष्ट कायद्यामार्फत करते। संसद इज इक्वल टू लॉ, पार्लमेंट इज इक्वल टू लॉ। संसद म्हणजेच कायदा। मग संसद काय करू शकते? पहा, संसद कोणत्याही राज्यापासून, म्हणजे या ठिकाणी कोणतंही राज्य म्हणलं की पहिल्या अनुसूचीमध्ये जेवढे सगळ्या राज्यांचा उल्लेख आहे, या राज्यांपैकी कोणतंही राज्य, त्यामध्ये कोणत्या पक्षाची सत्ता असो, कोणत्या धर्माचे लोक बहुल असो, कोणत्या धर्माचे लोक अल्पसंख्याक असो, याचा फरक पडत नाही। आर्टिकल 3 सगळ्या राज्यांना समान पद्धतीने लागू असेल। संसद कायद्याद्वारे कोणत्याही राज्यापासून एखादं राज्यक्षेत्र अलग करू शकतं, अथवा 2 किंवा अधिक राज्य किंवा राज्यांचे भाग एकत्र जोडून, अथवा कोणत्याही राज्यक्षेत्राच्या एखाद्या भागाशी जोडून नवीन राज्याची निर्मिती करता येऊ शकते। थोडक्यात काय आहे? नवीन राज्याची निर्मिती जर करायची असेल तर अधिकार फक्त संसदेला आहे। आणि हा अधिकार करताना संसद काय करू शकते? कोणत्याही राज्याचं क्षेत्र जोडणं, प्रदेश जोडणं, एखाद्या राज्याचे पार्टिशन करणं, 2 राज्य जोडणं किंवा 2 राज्यांचे 2 तुकडे घेऊन हे 2 तुकडे जोडून यामधनं नवीन राज्याची निर्मिती करणं, या करण्याचे सगळे अधिकार संसदेला आहेत। थोडक्यात या ठिकाणी संसदेला काय आहेत? अनलिमिटेड पॉवर्स आहेत, अमर्याद अधिकार आहेत। काय आहेत? अमर्याद अधिकार आहेत। यातलं हा पहिला क्लॉज झाला। दुसरा क्लॉज काय म्हणतो? या आर्टिकल 3 च्या अंतर्गत संसद कोणत्याही राज्याचं क्षेत्र वाढवू शकतं। एखाद्या राज्याचं क्षेत्र काय करू शकतं? वाढवू शकतं। किंवा याच्या अंतर्गत संसद एखाद्या राज्याचं क्षेत्र घटवू सुद्धा शकतं, घटवता येईल। किंवा कोणत्याही राज्याच्या सीमामध्ये, म्हणजे काय बाउंड्रीज मध्ये बदल करता येऊ शकतो। कोणत्याही राज्याच्या नावामध्ये सुद्धा फेरफार करता येऊ शकतो। एखाद्या राज्याचे क्षेत्रफळ वाढविणं, क्षेत्रफळ कमी करणं, राज्याची सीमा बदलविणं किंवा कोणत्याही राज्याच्या नावामध्ये बदल करणं, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कोण करू शकतं? आर्टिकल 3 मध्ये संसद करू शकते। आणि जेव्हा संसद हे करणार आहे, तेव्हा संसद या सगळ्या गोष्टी कशा करणार आहे? फक्त आणि फक्त कायद्याच्या मार्फत करणार आहे। ही सगळ्यात महत्वाची बाब आहे। कशा मार्फत करणार आहे? कायद्याच्या मार्फत। आता इथं पुढे काही महत्वाच्या गोष्टी आहेत, हे काय म्हणतं पहा। पण असे आता या 3 अ ब क ड नंतर काय, याच्या पुढे काय, परंतु असे की या प्रयोजनाकरिता, म्हणजे जर समजा तुम्हाला नवीन राज्याची निर्मिती करायची, क्षेत्रफळ कमी करायचे, क्षेत्रफळ वाढवायचे, सीमा बदलवायची किंवा नाव चेंज करायचे, तर याकरिता असलेल्या कोणत्याही विधेयकाला राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज
याचा तर पहिला पॉईंट आपल्याला काय कळला, आर्टिकल 3च्या अंतर्गत तुम्ही जे काही कलम कराल की जे काही कायदे कराल, हा प्रत्येक कायदा राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीशिवाय संसदेमध्ये मांडला जाऊ शकत नाही. लक्षात घ्या, आर्टिकल 3च्या अंतर्गत जो कोणता कायदा तुम्ही कराल, हा प्रत्येक कायदा राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीशिवाय मांडला जाऊ शकत नाही. पॉलिटी वाचताना एक वाक्य पक्क लक्षात घ्यावर खूपदा प्रश्न विचारला जातो की कोण कोणत्या बाबींसाठी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक असते. यातला पहिला पॉईंट आपल्याला कळला, आर्टिकल 3. आर्टिकल 3 साठी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक असते. राष्ट्रपतीच्या शिफारस असल्याखेरीज आणि या विधेयकात अंतर्भूत असलेल्या प्रस्तावामुळे कोणत्याही राज्याचं, म्हणजे थोडक्यात ते कायदा कुणाबद्दल आहे, कोणत्याही राज्याचं क्षेत्र, सीमा किंवा नाव यावर परिणाम होणार असेल तर त्या बाबतीत राष्ट्रपतीने ते विधेयक त्या राज्याच्या विधिमंडळाकडे निर्देशनात विनिर्दिष्ट करण्यात आलेला असेल. अशा कालावधीत राष्ट्रपती परवानगी देईल, अशा वाढीव कालावधीत त्यावर आपला विचार व्यक्त करावा. म्हणजे थोडक्यात काय, दुसरी गोष्ट आपल्याला काय कळलं, पहिलं कळलं आर्टिकल 3च्या अंतर्गत राष्ट्रपतीची पूर्व परवानगी आवश्यक आहे. या कायद्याच्या अंतर्गत ज्या राज्याच्या नाव, क्षेत्रफळ, सीमामध्ये बदल होणार आहे त्या राज्याकडे हे पर्टिक्युलर बिल राष्ट्रपतींनी पाठवावं. राष्ट्रपती जे विनिर्दिष्ट करतील, म्हणजे राष्ट्रपती जो वेळ ठरवतील त्या वेळेच्या आत त्या राज्याने स्वतःचं मत व्यक्त करावं. राज्याने मत व्यक्त करावं. याप्रमाणे विनिर्दिष्ट केलेल्या किंवा वाढवून दिलेला कालावधी संपलेला नसेल तर ते विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात पुनर्स्थापित केले जाणार नाही. सिंपल काय आहे, या पर्टिक्युलर केसमध्ये जेव्हा हे पर्टिक्युलर बिल त्या ठिकाणी मांडलं जाईल, पहिला मुद्दा आहे राष्ट्रपतींनी पूर्व परवानगी द्यावी. हे बिल राष्ट्रपतींनी कुणाच्या सहीसाठी, कुणाच्या परवानगी, कुणाच्या डिस्कशनसाठी पाठवावं, ज्या राज्याचं नाव, क्षेत्रफळ, सीमा बदलणार त्यांच्या विचारासाठी पाठवावं. या पर्टिक्युलर केसमध्ये जर समजा त्या राज्याने स्वतःचं जे काही मत व्यक्त केले, हे मत राष्ट्रपती किंवा संसद या दोघांपैकी कुणावरही बंधनकारक नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या राज्याने स्वतःचं मत किती दिवसांच्या आत व्यक्त करावं हे सगळंच्या सगळं राष्ट्रपती ठरवतात. राहील लक्षात. सो नवीन राज्याची निर्मिती, नाव, क्षेत्रफळ, सीमा हा कायदा करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे, राज्य विधिमंडळाला नाही. हा कायदा राष्ट्रपतीच्याच परवानगीने मांडला जाईल. राष्ट्रपती या कायद्याला त्या राज्याच्या डिस्कशनसाठी पाठवतील, कन्सल्टेशनसाठी पाठवतील. विहित वेळेत तुम्ही तुमचं मत व्यक्त करा म्हणून राष्ट्रपती सांगतील. त्या राज्याचं जे काही मत असेल हे मत राष्ट्रपती किंवा संसद या दोघांपैकी कुणावरही बंधनकारक असणार नाही. इथं दोन महत्वाचे एक्सप्लेनेशन्स आहेत. काय आहेत आपण पाहूया, लक्ष देऊन ऐका. या अनुच्छेदात खंड क ते ड यामध्ये राज्य या शब्दात संघ राज्य क्षेत्राचा समावेश आहे. म्हणजे काय, आपण जे आर्टिकल 3 बघितलंय हे फक्त राज्यांनाच नव्हे तर केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा लागू होतं. परंतु राज्य या शब्दात संघ राज्य क्षेत्राचा, परंतु फक्त इथे लक्षात ते क ते ड मध्ये काय आहे, राज्य या शब्दामध्ये युनियन टेरिटरीचा सुद्धा समावेश आहे. इथे लक्षात घ्या, खंड क द्वारे संसदेला जो अधिकार दिलाय, राज्य कट करणं, 2 राज्य जोडणं, 2 प्रदेश जोडणं, प्रदान केलेल्या अधिकारांमध्ये कोणत्याही राज्याचा किंवा संघ राज्य क्षेत्राचा एखादा भाग अन्य कोणत्याही राज्याला किंवा संघ राज्य क्षेत्राला जोडून नवीन राज्य किंवा नवीन संघ राज्य बनविण्याच्या अधिकाराचा समावेश आहे. सो थोडक्यात काय, आर्टिकल 3 हे वेगवेगळे राज्य व वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश या दोघांनाही समान पद्धतीने लागू असेल. या ठिकाणी संसदेचा अधिकार अबाधित असेल. लक्षात घ्या. तिसरं कलम खूप महत्वाचे, जाता सांगतो. आर्टिकल 2 एक्सटर्नल ऍडजस्टमेंट बद्दल आहे. आर्टिकल 3 हे इंटरनल ऍडजस्टमेंट बद्दल आहे. थँक्यू.